मानव वन्यजीव संघर्ष तसा काही नवीन नाही। ताडोबा वाघ प्रकल्पाबाहेर वाघाची संख्या झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे वाघ कधी आणि कुठे दिसणार हे सांगणे कठीण झाले आहे। वाघाचे नाव ऐकताच लोकांचा आत्मा हादरतो आणि तो अचानक समोर आला तर मात्र भीतीने बोलणे देखील बंद होते। अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी घडली। नेमकं काय झालं त्या शेतकऱ्याचं जाणून घेऊया या व्हिडिओमधून। चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आमच्या खबरकट्टा लय भारी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मंडळी, गोविंदपूर रस्त्याजवळ मंगरूळ जवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा राहिला। सध्या सगळीकडे पाऊस पडत आहे। पाऊस असूनही शेतकरी आपल्या शेतात रोपे लावण्याच्या कामामध्ये व्यस्त आहे। मंगळवारी गोविंदपूर येथील रामदास खांदेवे नामक शेतकरी मंगरूळ गावातील शेतात काम करण्यासाठी सायकलवरून गेले होते। सायंकाळी 5:30च्या सुमारास काम आटपून ते सायकलवरून गोविंदपूर या गावाकडे परतून येत होते। मंगरूळ ते गोविंदपूर रस्त्यावर कालव्याजवळ नागमोडी वडण आहे। त्या वडणावर अचानक वाघ जंगलातून बाहेर येऊन रस्त्यावर उभा झाला। दोघेही समोरासमोर उभे राहिले। दोघांच्या मागे किंवा पुढे कुणीच नव्हते। शेतकरी समोर वाघ पाहून तो अवाक झाला। जीवन आणि मरणाच्या दारात तो आता उभा होता। काही वेळासाठी तर आयुष्याची अंतिम घटका समीप आल्याची भीती त्याला जाणवत होती, कारण पुढे दस्तूरखुद्द वाघ आणि आसपास कुणाचाच स्थानपत्ता सुद्धा नव्हता। एक चूक, एक झडप मरणाला आलिंगन देऊ शकत होती। विचारांचा कोलाहल, काळजात भीतीचं थैमान, अंगावरती शहारे, डोळ्यात दयेची याचना आणि पुढे कदाचित मरण, सारं काही दिसत होतं। पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी। तेवढ्यातच मंगरूळहून गोविंदपूरकडे जाणारी एक एसटी बस त्या ठिकाणी पोहोचली। बस चालकाने तात्काळ बस थांबवून शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। वेळ न घालवता शेतकऱ्याला एसटी बसमध्ये नेण्यात आले आणि त्याची सायकलही बसमध्ये टाकण्यात आली आणि नंतर तो ड्रायव्हर त्या शेतकऱ्याला घेऊन गावाकडे निघाला। वेळ आली होती पण काळ आला नव्हता या म्हणीच्या धर्तीवर शेतकऱ्याचा जीव वाचला। एसटी बस गोविंदपूर गावात पोहोचली आणि शेतकरी गावात उतरला। यावेळी वाघ त्या शेतकऱ्याने समोर पाहिला असल्यामुळे शेतकरी काहीच बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता। एसटी चालक व वाहकाने गावात हा प्रकार सांगितल्याने आता सर्वीकडे या प्रकरणाची चर्चा होत आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत जा खबरकट्टा लय भारी। मनपूर्वक धन्यवाद।